नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून सोशल मीडियावर भूत फिरत आहे, रात्री वस्तीवर हल्ले होतात, अनोळखी प्राणी लोकांना इजा पोहोचत आहे, अशा प्रकारचे मेसेज, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। या अपप्रमाणित आणि बिनबुडाच्या अफवांमुळे काही गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काही ठिकाणी रात्री गस्त वाढवण्यात आली असून ग्रामपंचायत, ग्राम सुरक्षा दल आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। मात्र आतापर्यंत कोणत्याही भूत किंवा कथित प्राण्यांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही। गावात भीती आणि गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सोशल मीडियावर मुद्दाम खोटे संदेश पसरून वातावरण बिघडण्याची सायबर सेल मार्फत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुढे आली आहे। यावेळी प्रशासनाने लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून आवाहन केले की कोणतीही अप्रमाणित माहिती फॉरवर्ड करू नका, संशयास्पद हालचाली दिसल्या तात्काळ पोलिसांना कळवा, अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवा। अफवा पसरणे हा गुन्हा आहे। समाजात भीती निर्माण करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याचा कठोर सामना करावा लागू शकतो। बागलाण तालुका सजग आहे, संघटित आहे आणि अफवांच्या आहारी जाणार नाही। दरम्यान गावकऱ्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। गेल्या 15 दिवसापासून आराय गावामध्ये सोशल मीडियाद्वारे जी अफवा पसरली गेलेली आहे, ती अफवा अशी आहे की भूत आहे, विचित्र प्राणी आहे आणि तो रात्री वस्तींवर, माणसांवर अटॅक करतो। ही जी अफवा आराय गावामध्ये पसरली गेली सोशल मीडियाद्वारे, ती सोशल मीडियाचं प्रतिबंध करण्यासाठी आणि गावातील अफवा बंद करण्यासाठी आम्ही काल ग्राम तंटामुक्ती समितीची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन जोही कोणी ही अफवा पसरत असेल आणि जी अफवा पसरून ह्या ग्रामस्थांचं भीतीचं वातावरण कोणी तयार करत असेल आराय गावामध्ये, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाला आम्ही पत्रक तयार केलं आणि गावातून आम्ही नागरिक, जागरूक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही केवळ अफवाच आहे आणि ती अफवा याच्यापुढे कोणी पसरू नये, जो कोणी पसरेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, ही नम्र विनंती। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक योगेश पाटील